आज मी पहिल्यांदाच दाल पकवान बनवलं आणि घरात सगळ्यांनाच हे दाल पकवान खूप आवडलं. तर ही दाल पकवानची रेसिपी मी माझ्या पद्धतीने तुमच्याशी शेअर करत आहे. ही गुजराती किंवा सिंधी डिश आहे. पण थोडेसे काही व्हेरिएशन्स आपण यामध्ये करू शकतो. तर मी काय व्हेरिएशन केलेलं आहे किंवा मी कशा पद्धतीने हे दाल पकवान तयार केलेलं आहे, चला तर बघूया. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि हे जे दाल पकवान आहे ना, ते आपण मैद्यापासून न करता गव्हाच्या पिठापासून तयार केलेलं आहे आणि यामध्ये थोडेसे काही चेंजेस मी केलेले आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. चला, तर आपल्या या दाल पकवानच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही बघू शकता अजूनही याच्यावरती आपण हे सगळं घातलेलं आहे, तरीही हे सॉगी झालेलं नाहीये. मस्त क्रिस्पी आपले हे दाल पकवान किंवा पकवान तयार झालेलं आहे. सर्वात आधी आपल्याला दाल बनवायची आहे, तर इथे चणा डाळ आपण यूज करणार आहोत आणि ट्रेडिशनली पण चणा डाळ यूज केली जाते. तर मी इथे 1 कप चणा डाळ भिजत घातली होती. 4 ते 5 तास भिजत घालायची आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल 1-2 तास भिजत घातली तरीही चालेल, पण थोड्याशा शिट्ट्या मग जास्त कराव्या लागतात. तर इथे मी 4 तास ही चणा डाळ भिजत घातली होती आणि यामधलं जे भिजवलेलं पाणी होतं ना, ते मी काढून घेतलेलं आहे आणि भिजवताना पण 2 ते 3 वेळा धुवून घेतली स्वच्छ आणि त्यानंतर भिजवलेली आहे. आता हे पाणी सगळं काढून घेतलं आणि फक्त चणा डाळ मी कुकरमध्ये लावली. आता या कुकरमध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे. तर 1 कप डाळ आहे तर 2 कप तुम्ही पाणी घालायचं आहे. त्यानंतर हिंग, हळद, 1 मी हिरवी मिरची घालत आहे आणि 1 चमचा तेल आपण यामध्ये घालून घेऊ आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ मीडियम गॅसवर. आता आपण पकवान तयार करायला घेऊ. तर मी इथे 1 कप मैदा घेत आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेत आहे. तुम्ही फक्त गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा ट्रेडिशनली तर फक्त मैद्याचे केलं जाते. तर मग फक्त मैदा पण घेऊ शकता आणि गव्हाचं पीठ आणि रवा पण घेऊ शकता. तर आज मी मैदा आणि गव्हाचं पीठ ह्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर हे मी दोन्ही पण समप्रमाणात घेतलं. त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा असा थोडासा क्रश करून घालू. त्यानंतर हे थोडं मिक्स करू आणि मी एका तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. ते यामध्ये घालून घेऊ. तर हे गरम तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. त्याच्याने आपले हे जे पकवान आहे ते छान असे क्रिस्पी होतात आणि बराच वेळपर्यंत छान क्रिस्पी राहतात. आणि ओवा आणि जिरे आपण जे यामध्ये घातलेलं आहे त्याच्याने या आपल्या पकवानची टेस्ट खूप छान येते म्हणून जरूर घाला किंवा तुम्ही फक्त ओवा पण घालू शकता किंवा फक्त जिरे पण घालू शकता. आता हे गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्याने थोडंसं हे छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर हे सगळं जे तेल आहे ते पूर्ण या पिठाला लावून घ्यायचं आहे. सगळं जे आपलं मोहन आहे ते पूर्ण पिठाला छान मी चोळून घेतलं. आता आपल्या नॉर्मल पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर जसं आपण चपातीला वगैरे मळतो त्याच्यापेक्षा पण थोडंसं घट्ट मळायचं आहे. जर हे पीठ मऊ झालं किंवा सॉफ्ट झालं आणि नंतर मग आपण त्याच्या पकवान तयार केलं किंवा पुऱ्या तयार केल्या तर त्या कडक होणार नाही. त्या थोड्या वेळाने सॉगी होईल. म्हणून हे जे पीठ आहे ते छान घट्ट असं मळायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हे छान मळून घ्यायचं आहे. असं घट्ट आपलं पीठ असावं. आता आपण 15 ते 20 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू. इथे 15 मिनिटं झालेली आहे आणि आपल्या या पिठाला पण छान रेस्ट झालेली आहे. छान मुरलं आहे हे पीठ. आता याचे आपण पकवान तयार करू. तर जसं आपण पुरी करतो ना त्या पद्धतीने किंवा मी जसं इथे दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. असं एक चपातीला जसं आपण गोळा घेतो त्या पद्धतीचा गोळा घ्यायचा. त्यानंतर याला छान लाटायचं आहे. तर लाटताना आपल्याला अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही लाटायचं. मीडियम जसं मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने लाटून घेऊ. हे बघा याचा शेप चेंज झाला तरी पण काहीच हरकत नाही कारण आपण मी असं एक झाकण घेतलेलं आहे डब्याचं आणि त्याला या पद्धतीने असं कट करून घेणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित हे सगळे गोल होणार आणि सगळे आपले पकवान सारखे दिसावे म्हणून मी या पद्धतीने करून घेत आहे. नाही गेलं तरी चालेल. त्यानंतर फोर्कनी या पद्धतीने आपण
असे टोचे मारून द्यायचे, म्हणजे आपली ही जी पुरी आहे ना ती फुगली नाही पाहिजे त्यासाठी. तर हे बघा या पद्धतीने आपण करून घेऊ, म्हणजे ही फुगणार नाही आणि सॉफ्ट होणार नाही. छान अशी क्रिस्पी कडक आपली ही पकवान किंवा पुरी तयार होईल. आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळताना आपलं तेल छान गरम असायला पाहिजे, पण जेव्हा आपण तळतो तेव्हा लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. जर आपण गॅस मोठा ठेवला तर पटकन याला बबल्स येतील आणि पुरी पण जी आहे ती आतून चांगली शिजणार नाही आणि कडक होणार नाही. थोड्या वेळाने ती सॉगी होऊ शकते. म्हणून लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला याला तळायचं आहे. जसं आपण समोसा तळतो ना त्या पद्धतीने आपल्याला ही पकवान तळून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने तळायचं आहे. थोडंसं डार्क तळलं तरी चालेल, म्हणजे ती छान क्रिस्पी राहील. आणि असं जाळीवरती काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल जे आहे ते पण निघेल आणि आपली पुरी किंवा हे जे पकवान आहे ते नरम पडणार नाही. आता हे दाल पकवान खाताना ना आपल्याला चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी पाहिजे आहे. तर चिंचेची चटणी म्हणजे चिंच, खजूर, गुळाची चटणी मी ऑलरेडी केलेली आहे आणि त्याची रेसिपी पण मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण ग्रीन चटणी करून घेऊ. त्यासाठी मी थोडंसं कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची आहे. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस आपण यामध्ये घालू, थोडंसं मीठ घालू आणि थोडेसे आईस क्यूब्स घालून आपण ही चटणी वाटून घेऊ. हे बघा आपली ग्रीन चटणी पण तयार आहे. सुरुवातीला आपण जी डाळ लावली होती चण्याची, तर ती पण छान शिजलेली आहे. कुकर थंड झालेला आहे. आपण याचं प्रेशर पण पूर्ण गेलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू आणि सुरुवातीला जसं मी सांगितलं की यामध्ये माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे. तर मी काय केलं, घोटून तर घेतलं आधी डाळ आपल्या या रवीने या पद्धतीने घोटून घ्यायची आणि मला असं वाटलं की पाणी थोडंसं जास्त झालेलं आहे आणि आता ही घट्ट पण होणार नाही, म्हणून मग मी यातलं थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच एक महत्त्वाचं टिप सांगितली की जर 1 कप डाळ असेल तर 2 कप यामध्ये पाणी घाला, म्हणजे व्यवस्थित डाळ होईल. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की जरा जास्त पाणी आपल्याला पाहिजे तर तुम्ही नंतर पण ॲड करू शकता. तर आता इथे माझं जास्त झालेलं आहे पाणी, तर मी हे थोडंसं काढून घेतलं. त्यानंतर आता याला आपण एक छान तडका देऊ. तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. तडक्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता. हे छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालू. मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालू. जिरे पण छान फुललेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊ आणि गॅस बंद करू. त्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे 1 मिनिटानंतर आपण यामध्ये 1 चमचा तिखट घालू. तिखट थोड्या वेळाने घालायचं. तेल गरम असतानाच जर तिखट यामध्ये घातलं तर तिखट जळतं आणि आपली फोडणी पण अशी करपलेली दिसते. तर हे बघा मस्त आपली ही फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता. तुम्ही लसूण पण घालू शकता. त्यानंतर आता ही जी डाळ आहे ती मी एका बोलमध्ये काढून घेतली आणि हा तडका यामध्ये घालून घेतलेला आहे. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि आता ही सर्व्ह करू. इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे तर 1 वाटी आपण डाळ घेतली, त्यानंतर 2 वाटी आपण पिठाचे म्हणजे 2 वाटी पिठाचे आपण पकवान तयार केली. तर हे प्रमाण अगदी योग्य आहे. जेवढे पकवान होते ना व्यवस्थित तेवढी डाळ पुरलेली आहे. आता सुरुवातीला मी या पद्धतीने सर्व्ह करत आहे. तर पारंपरिक जी सिंधी पद्धत आहे किंवा ट्रेडिशनल जी पद्धत आहे ती या पद्धतीने सर्व्ह करतात. एका वाटीमध्ये, एका बोलमध्ये ही डाळ घेतात आणि बाजूला हे जे पकवान आहे ते ठेवले जातात आणि मग ते बुडवून खाल्लं जातं. आता यामध्ये आपल्याला थोड्याशा चटण्या वगैरे ॲड करायच्या असतात. तर यामध्ये मी ग्रीन चटणी ॲड करत आहे. त्यानंतर आपण चिंच गुळाची जी चटणी तयार केली होती ती पण यामध्ये घालत आहे. त्यानंतर थोडासा यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. थोडासा कांदा, थोडीशी शेव आणि वरून थोडी कोथिंबीर. आता असे पकवान थोडेसे तोडून घ्यायचे आणि ते पण असं बाजूला ठेवून देऊ आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आपले हे पकवान तयार झालेले आहे. आता आपण चाट स्टाईलने आपण हे दाल पकवान सर्व्ह करू. तर सुरुवातीला मी एका प्लेटमध्ये हे पकवान ठेवलं. त्यावरती या पद्धतीने डाळ टाकून द्यायची आहे. त्यानंतर वरून मस्त चिंच गुळाची आंबट गोड चटणी, मस्त तिखट अशी हिरवी चटणी घालू. वरून मस्त बारीक चिरलेला कांदा, थोडीशी शेव, कोथिंबीर
आणि मला इथे डाळिंबाचे दाणे पण घालायचे होते, पण मी ते विसरलेली आहे. तर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल ना, ते पण यावरती घाला, मस्त दिसतात आणि चवसुद्धा छान लागते. त्यानंतर यावरती चाट मसाला टाकायचा आहे. आमचूर पावडर टाकू शकतो. त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून टाकू शकतो. तुम्हाला जसं आवडत असेल तसं चाटप्रमाणे तुम्ही इथे सगळं ॲड करून घेऊ शकता. तर असं आपलं हे दाल पकवान तयार आहे आणि मी तुम्हाला एक 5 मिनिटांनी हे तोडून दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता अजूनही हे कडक आहे, क्रिस्पी आहे. अजून हे सॉगी झालेलं नाहीये. कारण आपण जी पकवान तयार केलेले होते ते खूप मस्त झाले होते. त्यामध्ये जे आपण मोहन घातलेलं होतं ते पण अगदी परफेक्ट झालेलं आहे. अजिबात आपले हे पकवान सॉगी किंवा असे सॉफ्ट झाले नाही आणि मस्त आपली ही दाल पकवानची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की करून बघा. खूप सोपं पण आहे आणि खायला अप्रतिम लागते. आणि जसं सुरुवातीला मी सांगितलं, की मी हे पहिल्यांदाच बनवलं आणि घरात सगळ्यांना हे खूप आवडलं. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आता महत्त्वाचं म्हणजे हे खायचं कसं? तर आता जसं आपण ट्रेडिशनली असतं ते असं खातात म्हणजे ते तोडतात आणि त्यानंतर असं बुडवून खातात. तर असं पण तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर किंवा आपण जसं अ, हे चाट तयार केलेला आहे, तर या पद्धतीने पण तुम्ही असं तोडून खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता अजूनही आपली ही दाल पकवान म्हणजे हा पकवान अगदी क्रिस्पी आहे. तर नक्की करून बघा. पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.